हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने बाजरीच्या खारोड्या. तर 1 किलो बाजरी आहे. तर याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि असं जात्यावर मी दळून घेतलेलं आहे. बघू शकताय भरडून घेतलेलं आहे. दळून म्हणण्यापेक्षा भरडून घेतलेलं आहे. एकदम असं जात्यावर मी बाजरीची भरड काढलेली आहे. तर मस्त छान असं जात्यावर भरड काढलेली आहे बाजरीची. तर बघू शकताय आता कशी झाली ती भरड. तर मी तुम्हाला दाखवते. 1 किलोच्या बाजरीची ही एवढी अशी भरड झालेली आहे. तर बघू शकताय एवढी. आणि अशी भरड करायची आहे. जास्त पीठ पण नाही जास्त जाड पण नाही, असं भरड करायचं आहे. तर हे बाजूला ठेवूया. आणि खलबत्त्यामध्ये भरपूर सारा असा लसूण घेतलेला आहे. तर याला एकदम असं बारीक कुटायचं नाही, अबडधोबड कुटायचं आहे. तर बघू शकताय एकदम असं बारीक न कुटता असं जाडसर कुटायचं आहे. तर याच्यामध्ये असं 2-3 चमच मी जिरे घातलेले आहेत. असं जिरं घालायचं आहे. खूप छान चव लागते याची लसूण आणि जिऱ्याची. तर याला पण असं एकदम बारीक न कुटता एकदम असं जाडसर कुटायचं आहे. आणि खलबत्त्यातच कुटायचं आहे, कारण मिक्सरला फिरवले की खूप बारीक होते, अजिबात चव लागत नाही. तर खलबत्त्यामध्ये असं कुटून घ्यायचं आहे. आपण पारंपरिक पद्धतीने बाजरीच्या खारोड्या बनवत आहे. तर बघू शकता हे असं. तर इकडं मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. म्हणजे आता गरम झालेलं आहे पाणी. तर याच्यामध्ये पूर्ण असं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे. तर तिखट 1 चमचा टाकलेला आहे. फुल 1 चमचा टाकलेला आहे. बघू शकताय. तर तुम्ही आवडीनुसार तिखट टाकू शकताय. तर मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तुम्हाला हिरवी वाटून मिरची टाकायची आहे ते पण चालते. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. गरम पाण्याला आता खळाखळा अशी उकळी आलेली आहे. बघू शकताय. आता बाजरीची भरड केलेली आहे ना आपण जात्यावरची, तर याच्यामध्ये असं थोडं थोडं टाकून याला असं एका चमचने असं हलवत राहायचं आहे. बघू शकताय अजिबात गिठोळी न राहता याला हलवायचं आहे. तर असं मी पूर्ण आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे. हे प्रोसिजर करते वेळेस गॅस एकदम फास्ट न ठेवता मिडियम गॅस ठेवायचा आहे. तर बघू शकता पूर्ण असं लगेच असं पाण्याला उकळी आल्यामुळे असं शिजले जाते. तर एकदम असं याला हाटून घ्यायचं आहे पळीनं किंवा चमचनं. तर आपली याच्यात गिठुळी राहता कामा नये. तर व्यवस्थित असे गाठ असेल तरी पण छोटी मोठी याला असं फोडून घ्यायचं आहे. याच्यामध्ये लागेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकताय. आपल्याला पाणी घालायची काही गरज नाही वाटणार. बघू शकता एकदम असं पाणी जेवढं आहे तेवढंच एकदम शिजलेलं शिजतं आता याला. एकदम गॅस मिडियम आहे. तर आपण याला 5 मिनिट आता एकदम मिडियम गॅसवर वाफेवर ठेवूया. 5 मिनिटाच्या नंतर बघूया. तर बघू शकता मस्त आपल्या सांजा बाजरीच्या सांजा शिजलेल्या आहेत. सांजा म्हणायला पण हरकत नाही, सांजासारखंच असते हे. तर बघू शकताय एकदम असं छान अशा गरगटात शिजलेला आहे बाजरीच्या सांजा. तर याच्या आपण आता थंड करा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. एकदम असं पातेलच घेऊन जायचं नाही टाकायला. तर थोडं थोडं असं टाकायला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने एका प्लेटमध्ये जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आहे. आणि थंड करायला जरा कोमट झाली की आपल्याला आता हे घालायचं आहे. प्लेटमध्ये लवकर थंड होते. तर इकडं मी प्लॅस्टिक टाकलेली आहे बघू शकता. आणि छोट्या छोट्या अशा बाजरीच्या आपण खारोड्या आता टाकून घेऊया. बघू शकता या पद्धतीने अशा छोट्यात टाकायच्या आहे, जास्त जाड नाही. एकदम असं छोटी साईज छान वाटते. आणि वाळल्यानंतर अजून हे तळल्यानंतर अजून असेच जाड होतात ह्या. तर असे छोटे छोटे आपण खारोड्या टाकून घेऊया. तर याच पद्धतीने आता मी पूर्ण पातेलभर सांजाचे अशा खारोड्या मी टाकून घेते. प्लेटमध्ये थोडं थोडं घेऊन असं इथे प्लॅस्टिकवर टाकायचं आहे. तर बघू शकता एवढे अशा आपल्या बाजरीच्या खारोड्या झालेल्या आहेत. तर आता हे मी फॅनला सुकवलेलं आहे. तर थोड्या वेळाने मी आता याला उन्हाला लावणार आहे. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळत ठेवूया याला. तर हे खारोड्याला मी 5 तास असं फॅनला सुकून घेतलेलं आहे. बघू शकताय 5 तासाच्या नंतर पण असं हवेनंच फॅनच्या किती सुकलेले आहेत. तर याला आता 2 दिवस कडकडीमध्ये उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे. तर मी आता याला 2 दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेलं आहे. बघू शकताय मस्त छान अशा खारोड्या झालेल्या आहेत. आणि ह्या खारोड्या असंच खाल्लं तरी पण चालते कच्च्या. तर आणि कुणाला जर कच्चा असा आवडत नसेल तरच तुम्ही तळून खायचं आहे. जर आवडत असेल तर असं कच्चं खाल्ले तरी पण चालते. तर तळून खाल्ले तर पण खूप भारी चव लागते याला. तर हे बघू शकताय दुप्पट फुगायला लागलेत असं. तर तळल्याच्या नंतर पण खूप छान अशी टेस्ट लागते याची खारोड्याची. एकदम असं पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या खारोड्या. आता कोण जास्त बनवत नाही, पण पहिलं पूर्वीची माणसं भरपूर सारे असे बनवून ठेवायचे आणि वर्षभर असं खायचे याला. तर असे माठ भरू भरू ठेवायचे आहेत मडके.
असं भरपूर असं बनवून ठेवायचं आणि वर्षभर खायचं आहे. तर बघू शकताय मस्त आता छान अशा आपल्या खारोड्या दुप्पट फुगलेल्या आहेत. तर खूप छान अशी चव लागते कच्च्या खाल्ल्या तरी पण आणि तळून खाल्ल्या तरी पण. बघ काय आहे ना एकदम सोपी पद्धत. मग तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर मी चोळून दाखवते. बघू शकताय मस्त छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा.